आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील, यात काही शंका नाही। आज या लातूरच्या सुपुत्रांनी या विरोधकांना सांभाळण्याचं काम केलं। आज ते जे सत्ता भोगतायत त्या विलासरावांनी त्या काळात सांभाळलं म्हणून ते सत्ता भोगतायत। आणि ते जर विलासरावांना संपवण्याची भाषा करत असतील तर त्यांना लातूरकर त्यांच्या पक्षासह संपवल्याशिवाय सोडणार नाही। त्यांचं नाव जर पुसून टाकण्याचं असं बोलत असतील तर त्या पक्षाचंच नाव लातूरची जनता पुसून टाकला असं आम्हाला वाटतंय। जय जय नवं ते लातूरला हवं हे सातत्यानं सांगणारे आणि विकासाचा पहिला घास लातूरला देणाऱ्या विलासराव देशमुख यांच्याबद्दल काल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर सबंध राज्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येतोय। मात्र त्यानंतर लातूरकरांना नेमकं काय वाटतं या वक्तव्याबद्दल हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। ते म्हणजे विलासराव देशमुखांचं काम मोठं आहे, लातूरकरांनी अत्यंत जवळून पाहिलंय। कालच्या वक्तव्यावर काय भावना आहे? निषेध आहे आमचा त्याच्याबद्दल। आणि ज्यांनी जगाच्या नकाशावर लातूरचं नाव कोरलं त्यांचं नाव जर पुसून टाकण्याचं असं बोलत असतील तर त्या पक्षाचंच नाव लातूरची जनता पुसून टाकला असं आम्हाला वाटतंय। कारण ही चुकीचं वक्तव्य केले त्यांच्या अध्यक्षांनी, तर त्याच्यासाठी आमचा जाहीर निषेध आहे। ज्या माणसानं सर्वसामान्याच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे त्यांचंच नाव तुम्ही पुसण्याचा प्रयत्न करत आहात, म्हणजे ज्यांनी लातूरच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलंय मग लातूरचं योगदान पुसण्याचा प्रयत्न करत आहात असं आम्हाला वाटतं। तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातलं लातूरचं योगदान आपल्याला पुसायचंय का असं अध्यक्षाला म्हणायचंय का असं आम्हाला वाटतंय। खरं म्हणजे लातूर महापालिकेची रणधुमाळी पेटली आणि त्यात ही काल वक्तव्य झाले, त्यामुळे एकच संतापाची लाट आहे ती पसरल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलंय त्याच्या सर्वप्रथम मी निषेध करतो। आज ज्या लातूरच्या सुपुत्रांनी या विरोधकांना सांभाळण्याचं काम केलं, आज ते जे सत्ता भोगतायत त्या विलासरावांनी त्या काळात सांभाळलं म्हणून ते सत्ता भोगतायत। आणि ते जर विलासरावांना संपवण्याची भाषा करत असतील तर त्यांना लातूरकर त्यांच्या पक्षासह संपवल्याशिवाय सोडणार नाहीत, एवढी भावना लातूरकरांच्या वतीनं मी या ठिकाणी मांडतो आणि या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो। म्हणजे सर्वत्र निषेध होतोय, संताप होतोय आणि एकूणच आहे लातूरकरांच्या मनात अतिशय तीव्र भावना आहेत। काय भावना आहेत? आता खूप जवळून राजकारण पाहिलं, विलासराव आठवतात ना, काय भावना आहेत? भावना काय आहेत? आता सध्या तर काय विरोधक काही पण त्यांच्या नावानं बोलले आणि सत्ता असल्यामुळं कसं आहे काही बोलणं योग्य नाही असं आम्हाला वाटतंय। बरोबर, काय एखादी आठवण सांगता येईल? विलासराव जवळून पाहिलेत तुम्ही, एकूणच जे आहे ते तीव्र भावना आणि संतापाची लाट सबंध लातूरमध्ये पाहायला मिळतेय। संदीप भोसले, साम टीम न्यूज, लातूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशन्ससाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।